आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। साहेब असं नका करू, सगळ्यांसमोर आमच्या आबरूचा वाटावर नका आणू। साहेब अहो, असं सगळ्यांसमोर जखम कशी दाखवणार? शर्ट काढून बनियान सुद्धा। जामकर साहेब, तुम्ही माझ्या आबरूचे धिंडवडे काढताय। अरे काय चाललंय हे? कसलं कलियुग आहे हे? देवा, चांगल्या माणसाला अशी वागणूक का देतोस? त्यापेक्षा माझे डोळे का मिटले नाहीत आधी? अहो साहेब, असं नका करू। आजपर्यंत हे आमची इज्जत जपत आल्यात आणि सगळ्यांसमोर यांची इज्जत नका काढू, नका करू साहेब असं। जामकर साहेब, हे सगळं चुकीचं करताय तुम्ही। तुम्हाला गावासमोर शर्ट काढायला सांगितला तर तुम्ही काढाल का? अहो साहेब, काय करताय? वर्दी ती साहेब, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही डेअरिंगबाज आहे, पण आता नको। ऐका जरा, आपण ड्युटीवर आहे, गर्दी जमली आहे। ड्युटीवर आहे मी। आज माझी ड्युटी संपली की पारावर या, सगळ्यांसमोर शर्ट काढतो। पण आता ह्यानी शर्ट काढला पाहिजे, आणि ह्यानी शर्ट काढला तरी काही फरक पडणार नाही, कारण खरं काय ते मला माहित आहे। त्यामुळे मी ह्याला अटक करून घेऊन जाणार। आता तू शर्ट काढतोस की मी तुझी शर्ट काढून धिंड काढून तुला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ? अहो साहेब, माझ्या लेकाच्या मागे का लागलाय तुम्ही? अहो, त्याने असं काय बिघडवलंय तुमचं? अमिताभ, लवकर खूप सगळं रेकॉर्ड कर। ओ साहेब, तुम्ही आमच्या देव माणसाला अशी वागणूक देऊ शकत नाही। हा, तुम्ही आमच्या गावातल्या देव माणसाबरोबर असं वागू शकत नाही साहेब। पोलिसांचा शांत व्हा, शांत व्हा। काय लावले? मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांचा माझ्यावर किती प्रेम आहे, किती विश्वास आहे। मी सुद्धा माझ्या चारित्र्यावर आजपर्यंत एक डाग उडून दिला नाही, पण आज जामकर साहेब, तुम्ही तुमच्या सगळ्यांनी इतकंच मला पण तेवढंच दुःख होत आहे, पण हे सगळं सहन करायला तयार आहे मी, तुम्ही जे काम करताय त्याच्यासाठी। जामकर साहेब, तुम्हाला माझ्या पाठीवरच्या जखमा बघायच्यात ना? मी शर्ट काढायला तयार आहे। हो, गोपाळ, काय बोलतोस तू? गोपाळ, असं करू नका लागा, काय इज्जत राहील तुझी? अरे माझ्या इज्जतीपेक्षा तुमच्या सगळ्यांचं प्रेम मोठे आहे भावांनो, ते असलं पाहिजे सोबत। अरे जामकर साहेब काही मुद्दाम नाही करत, ते त्यांची ड्युटी करतायत, आपण सगळ्यांनी मिळून सपोर्ट केला पाहिजे त्यांना। अरे आपलं नशीब म्हणलं पाहिजे आपण, एवढा रुबाबदार कर्तव्यदक्ष इन्स्पेक्टर आपल्या गावात आलाय, या केसच्या पाठीमागे लागलाय। माझ्यामुळे जर का त्या व्हिडिओग्राफरच्या केसला काय मदत होणार असेल ना, शर्ट काढायला तयार आहे मी। जखमाच बघायच्यात ना। गोपाळ नको, गोपाळ नको करू असं। गोपाळ, एवढी नख कोणी मारते? आओ, आता तुम्ही कसला विचार करताय? मी नाही कसला विचार करत, तुम्ही पण करू नका।
असा कसा विचार नको करू. विचार तर येणारच ना. हो. माझा विचार करा ना मग. चहा. काय झालं? असं का बघताय? तर जसं काय तुम्हाला काही माहीतच नाही. नाही माहित मला. काय झालंय? मी नाही सांगणार. मला लाज वाटते. लाज वाटते? सांगा हे काय केलंय? किती ती रांगोळी काढायची माझ्या अंगावर तुमच्या बोटांनी. मीच काढली होय? तुम्ही काय नाही केलं? मी काय नाही केलं. नाही केलं? नाही केलं? हो. झालं आता तुमचं समाधान? हा आमचा 4 भिंतीतला प्रश्न आहे. लग्न झालंय आमचं, एवढं पण कळत नाही का तुम्हाला? का आता नवरा बायकोतल्या सगळ्याच गोष्टी गावासमोर सांगायला लावणार आहात तुम्ही? आणि ओ साहेब, तुम्ही अजून किती खालच्या पातळीला उतरणार आहे? आता पाच झालं. आमच्या देव माणसाच्या आबरूशी खेळणं. मी सांगत होतो ना जामकर साहेब, त्या नखांच्या खुणा आहेत पण तुमच्या नाही. पण तुम्ही काही विश्वास नाही ठेवला माझ्यावर. काय गावकऱ्यांचं लय प्रेम आहे माझ्यावर, विश्वास आहे. ते तुमच्या या अशा वागण्यामुळं गावकऱ्यांची मनं दुखावली गेलीत. ओ साहेब, आमच्या देव माणसाची माफी मागा तुम्ही. माफी मागा, माफी मागा, माफी मागा, माफी मागा, माफी मागा, माफी मागा. आवाज बंद. तपास करणं माझं काम होतं, ते मी केलं. माझं समाधान झालं. त्यामुळे तुमच्या या देव माणसाला मी आत्ता अटक करत नाही. तरीही तुम्हाला गोंधळ घालायचा असेल तर मी पोलिसांचा पिंजरा घेऊन आलोय तिकडे. त्यात टाकून घेऊन जाईन सगळ्यांना. चला निघा. धन्यवाद गावकऱ्यांनो, तुम्ही दरवेळी माझ्या मदतीला येता. तुमचं प्रेम आहे असंच ठेवा. माझ्या मदतीसाठी तुम्ही येता, मी तुमच्या मदतीसाठी येतो. पण आता तुम्ही इथनं जा. हे जित्या मग घ्या. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.